सर ऐका ना सर, दोन कॅपॅसिटर जर आपण एकमेकांना कनेक्ट केले तर त्याचं कॉमन पोटेन्शियल, नवीन चार्ज, एनर्जी लॉस, फायनल एनर्जी कसं कॅल्क्युलेट करतात सर? हे जर डाऊट तुझ्या मनात असेल तर आज कन्सेप्ट आणि न्यूमरिकल जे प्रिव्हियस नीट किंवा जेईला विचारलेले ते आपण डिस्कस करणार. आलं लक्षात? सगळ्यात पहिले कॅपॅसिटर कनेक्शन मध्ये दोन प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. एक सेम पोलॅरिटी. सेम पोलॅरिटी म्हणजे पॉझिटिव्ह प्लेट पॉझिटिव्हला कनेक्ट करायची, निगेटिव्ह प्लेट निगेटिव्हला कनेक्ट करायची. ठीक आहे सर. आणि दुसरं असतं बेटा अपोजिट पोलॅरिटी, म्हणजे वेगवेगळ्या साईन असलेल्या प्लेट प्लस आणि मायनस एकमेकाला कनेक्ट करायची. ठीक आहे, झालं. आता सगळ्यात पहिले तुला थोडी गोष्ट माहिती पाहिजे की काय प्रकारे सर हा. तर पहिल्या कॅपॅसिटरला मी त्याचं कॅपॅसिटन्स C1 मानलं आणि V1 पोटेन्शियल पर्यंत चार्ज केलंय त्याला बॅटरीने. ठीक आहे, म्हणजे पहिल्याकडे चार्ज झाला C1 इंटू V1 एकदम सर. दुसऱ्याला V2 नी चार्ज केले म्हणजे दुसऱ्याकडे चार्ज किती झाला रे? C2 इंटू V2. 100% बरोबर सर. आता जेव्हा मी आपण या दोघांना कनेक्ट करतो ना वायरनी, तेव्हा काय होतं, एखादं दोन भांडे तू असं इमॅजिन कर, दोन भांडे, एका भांड्यामध्ये जास्त पाणी आहे एका भांड्यामध्ये कमी पाणी आहे. तर काय होतं सर, जसं आपण कनेक्ट करतो त्याला पाईपने, तर हे जे भांडे ते असं करत 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 पाणी एका लेवलपर्यंत येते की नाही? हो सर, येतं एका लेवलपर्यंत. तसंच इथे काय होतं, चार्ज फ्लो होतं, चार्जचं रिडिस्ट्रीब्युशन होतं. तर सगळ्यात पहिले चार्जचं रिडिस्ट्रीब्युशन काय होतं? कारण की दोघांचं पोटेन्शियल सेम नाहीये म्हणून होणार चार्जचं रिडिस्ट्रीब्युशन. बरं का? चार्जचं रिडिस्ट्रीब्युशन झालं सर, एवढं कळालं मला. आणि कधीपर्यंत होणार? जोपर्यंत कॉमन पोटेन्शियल, काय सर, कॉमन पोटेन्शियल अचीव होत नाही तोपर्यंत. त्या कॉमन पोटेन्शियलला मी व्ही मानलं. हे कॉमन पोटेन्शियल परीक्षेत विचारतात. हे पण विचारतात की नवीन कॅपॅसिटर म्हणजे पहिलं जे कॅपॅसिटर आहे त्याच्यावर नवीन चार्ज किती आहे सांगा, दुसरं कॅपॅसिटर आहे त्याच्यावर नवीन चार्ज किती आहे सांगा. त्याला आपण Q1 डॅश आणि Q2 डॅश म्हटलं. एवढं कळालं तुला? मग आता काय काय गोष्टी विचारतात? कॉमन पोटेन्शियल विचारतात, न्यू चार्जेस विचारतात, फायनल एनर्जी स्टोर्ड इन द सिस्टम म्हणजे काही एनर्जीचा लॉस होतो, पण मग फायनल एनर्जी सिस्टम मध्ये किती आहे, एनर्जीचा लॉस किती झाला, पर्सेंटेज लॉस किती आहे, 1000 गोष्टी विचारल्या जाऊ शकतात सर. आणि नेट फायनल चार्ज ऑन द सिस्टम. चल करायचं पटपट. चला फॉर्म्युले आपण पटकन रिवाइज करू कारण हे तुला माहिती पाहिजे. ठीक आहे सर, कळालं? काय काय फॉर्म्युला बेटा सांग मला. नंबर 1, जेव्हा मला कॉमन पोटेन्शियल विचारलं त्याचा सुंदरसा फॉर्म्युला आहे C1 V1 प्लस C2 V2 अपॉन C1 प्लस C2. सर हे कुठून आलं? हे चार्ज कन्झर्वेशन येतं, पण इथं न्यूमरिकल सॉल्व्ह करणं हा एक मात्र उद्देश आहे. अलग लक्षात? म्हणून तो फॉर्म्युला आपण डिस्कस करू. सर ठीक आहे सर. दुसरं सर, सर जर फायनल चार्ज विचारला, नवीन चार्ज विचारला सर प्रत्येकी कॅपॅसिटरवर, तर पहिल्या कॅपॅसिटरवरचा जो नवीन चार्ज आहे Q1 डॅश ज्याला मी म्हटलं तो किती येणार आहे? पहिल्याचं कॅपॅसिटन्स इंटू कॉमन पोटेन्शियल. अरे पोटेन्शियल तर 20 झालं ना दोघांचं, शाबास. आणि दुसऱ्या कॅपॅसिटन्सचा जो नवीन चार्ज आहे सर ते येईल सर दुसऱ्याचा कॅपॅसिटन्स इंटू कॉमन पोटेन्शियल, शाबास. तिसरा नंबरचा फॉर्म्युला, तिसरा फॉर्म्युला काय? फायनल एनर्जी स्टोर्ड. एनर्जी स्टोर्ड म्हणजे फायनल एनर्जी स्टोर्डला मी UF मानलं तर किती येईल? पहिल्या कॅपॅसिटन्समध्ये किती एनर्जी यायला पाहिजे सर? हाफ C1 V स्क्वेअर प्लस दुसऱ्यामध्ये किती यायला पाहिजे सर? हाफ C2 V स्क्वेअर. म्हणजे मी याला असं लिहू शकतो का लेकरा? हाफ C1 प्लस C2 V स्क्वेअर. होय की नाही? होय की नाही? होय सर, होय सर. 4 नंबरचा फॉर्म्युला. 4 नंबर काय म्हणते? एनर्जी लॉस्ट. हा महत्वाचा आहे. एनर्जी लॉस्ट म्हणजे काय असतं लेकरा? UF मायनस UF. याला मी बेटा डेल्टा U म्हणतो. ठीक आहे सर. एनर्जी लॉस किती येणार आहे? एनर्जी लॉस इथे येतो, सुंदरसा फॉर्म्युला आहे, कोणाला सांगू नको. काय सर? हाफ C1 C2 अपॉन C1 प्लस C2 आणि ब्रॅकेटमध्ये येणार V1 मायनस V2 चा स्क्वेअर. असाच फॉर्म्युला तू इनइलास्टिक कोलिजन मध्ये बघितला होता की नाही? हो सर. एनर्जी लॉस्ट व्हेन इनइलास्टिक कोलिजन हॅपेन्स. परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन. काय होता फॉर्म्युला? हाफ M1 M2 अपॉन M1 प्लस M2 ब्रॅकेटमध्ये U1 मायनस U2 चा स्क्वेअर. असंच की नाही? हा पण असाच फॉर्म्युला आहे बघ. तो पण एनर्जी लॉस, हा पण एनर्जी लॉस. 5 नंबर. अच्छा इथे अजून एक गोष्ट. काय ना गोष्ट सर? कधी कधी तुला पर्सेंटेज लॉस विचारतात. पर्सेंटेज लॉसला काहीच करायचं नाही. जो काही तुझा फ्रॅक्शनल लॉस आला ना त्याला इनिशियल, हा जो काही लॉस आला बेटा त्याला जर का कधी तू इनिशियल एनर्जीने डिवाइड केलं तर तुझी फ्रॅक्शनल एनर्जी येईल. बरोबर आहे? फ्रॅक्शनल एनर्जीचा लॉस येईल गुणिले 100. काळजी करू नको, ह्याचं न्यूमेरिकल मी समोर घेतलेलं आहे म्हणजे तुला कळेल एक्झॅक्टली फॉर्म्युला कसा वापरतात. 5 नंबरची गोष्ट. सर सांगा नेट फायनल चार्ज किती आहे? अरे बाबा
फायनल चार्ज बदलणार आहे का? बिलकुल नाही. यालाच कन्झर्वेशन ऑफ चार्ज म्हणतात. का सर? कारण आयसोलेटेड सिस्टम आहे, बॅटरी बिटरी कोणी नाही आहे, कोण चार्ज देणार याला बाहेरून? कोणीच देणार नाही सर, मी तर नाही देणार बाबा. म्हणजे सर नवीन चार्ज जो आहे म्हणजे सर Q1 डॅश प्लस Q2 डॅश इज इक्वल टू Q1 प्लस Q2. सेम राहतो बेटा चार्ज, सेम. एक गोष्ट लक्षात घे, नेट चार्ज ऑन द सिस्टम बदलणार नाही, पण चार्ज ऑन इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटर बदलेल. अरे हो की नाही? म्हणून तर मी लिहिलंय Q1 डॅश आणि Q2 डॅशला C1V आणि C2V. ओके सर, ओके सर. याच्यानंतर क्वेश्चनच्या आधी अपोजिट पोलॅरिटी सर. अपोजिट पोलॅरिटीमध्ये काहीच करायचं नाही बेटा. जिथं तुला आता हा पॉझिटिव्ह ह्या निगेटिव्हला आहे ना, तर मी V2 च्या जागी फक्त काय टाकणार आहे? -V2 टाकणार आहे, विषय संपेल. सर मी V1 च्या जागी -V1 टाकू शकतो का? टाकू शकतो. कुठला तरी एक मायनस घ्यायचा. फॉर्म्युले कसे बदलतील पटकन. पहिले मला जर कॉमन पोटेन्शियल विचारलं तर काय येईल? कॉमन पोटेन्शियल येईल C1V1 -C2V2 अपॉन C1 प्लस C2. विषय संपला. सर एनर्जी लॉस विचारलं तर एनर्जी लॉसचा फॉर्म्युला काय येईल? हाफ C1 C2 अपॉन C1 प्लस C2 V1 इथे मायनस आणि अजून एक मायनस. अरे आधी एक मायनस होता ना, अजून एक मायनस येईल की नाही? हा सर -V2 चा स्क्वेअर. म्हणजे बेटा इथे किती आलं? इथे आलं सर हाफ C1 C2 अपॉन C1 प्लस C2 V1 प्लस V2 चा स्क्वेअर. शाबास. अरे हे अपोजिट म्हणजे कसं आहे माहिती आहे का? तिथं इनइलास्टिक कोलिजन मध्ये बघा अपोजिट डायरेक्शनला मूव्ह करायचे. अपोजिट डायरेक्शनला मूव्ह करत असेल तर तू काय लिहायचा? U1 मायनस, पण कारण U2 ची आणि U1 ची साइन अपोजिट आहे म्हणून तू -U2 करून टाकशील तर प्लस होऊन जाईल. कळालं का? 11वी तुझं कुठे गायब झालं होतं का 11वी? हां सर काय सांगू सर, माझं दुःख आम्हाला माहिती बेटा तुझं दुःख. ठीक आहे, हे झालं कॉमन पोटेन्शियल, एनर्जी लॉस. बाकी काय? बाकी काही नाही, बाकी सगळं सेमच राहील. बाकी जर तुला कोणी काय विचारलं, अजून काय विचारू शकतात? नवीन चार्ज, फायनल एनर्जी, हे सगळं करू शकतो बेटा तू. कॉमन पोटेन्शियल आणि एनर्जी लॉसचा फॉर्म्युला आहे फक्त. ठीक आहे, बाकी मग न्यूमेरिकलला सुरुवात करावं लागेल. काय म्हणतायत ते? टू इन्सुलेटेड मेटॅलिक स्पियर ऑफ 3 मायक्रोफेरॅड आणि 5 मायक्रोफेरॅड आर चार्ज टू 300 वोल्ट आणि 500 वोल्ट, म्हणजे 2 कॅपॅसिटन्स आणि 2 पोटेन्शियल देऊन ठेवले आपल्याला रिस्पेक्टिव्हली. फायनल एनर्जी व्हेन दे आर कनेक्टेड बाय द वायर. फायनल एनर्जी विचारली आहे. फायनल एनर्जी आणि एनर्जी लॉस मधला फरक कळ रे. फायनल एनर्जी म्हणजे काय विचारलंय सर? हाफ C1V स्क्वेअर प्लस हाफ C2V स्क्वेअर हे विचारलंय बेटा. म्हणजे थोडक्यात तुला म्हणता येते हाफ इन ब्रॅकेट C1 प्लस C2V स्क्वेअरची किंमत सांगा. एनर्जी लॉस नाही विचारला, फायनल एनर्जी विचारली. ठीक आहे, आता मला एक सांग, व्ही काढता येईल का तुला? व्ही चा फॉर्म्युला आहे सर, काय फॉर्म्युला आहे? C1V1 प्लस C2V2 डिवायडेड बाय C1 प्लस C2. सर पण आता हे सेम टर्मिनल वाले कनेक्टेड वाली ही सेम पोलॅरिटीची केस आहे का अपोजिट? जर प्रश्नामध्ये दिलं नसेल तर तू हे कन्सिडर कर की प्लसला प्लस जोडलाय. अलग लक्षात. आणि तसंही हा कुठला कॅपॅसिटन्स आहे? मेटॅलिक स्पियर आहे, म्हणजे एक प्लस आहे आणि दुसरा पण प्लसच असणार आहे. ठीक आहे, दिला नाही तर आपण तेच कन्सिडर करायचं. मला बेटा C1, मग आता इथं टाकू बरं व्हॅल्यू पटकन. मग हे आलं 3. ठीक आहे, मायक्रोफेरॅडचं मायक्रोफेरॅडच राहू दे कारण खाली युनिट कॅन्सल होऊन जातात. 3 इंटू V1 किती सर? 300 प्लस किती आलं ते? 5 इंटू 500 डिवायडेड बाय C1 प्लस C2. 3 प्लस 5 किती होईल बेटा? 8. हे किती येतं सांग बरं सर? हे यायला पाहिजे हे 2500 प्लस किती येतं हे? 900. 2500 प्लस 900 म्हणजे 3400. 3400 बाय 8. 3400 बाय 8 म्हणजे किती? जे काही येईल आपण शेवटी याच्यात व्हॅल्यू टाकून बघू. ठीक आहे, ठीक आहे सर. म्हणजे आता फायनल यायला पाहिजे, फायनल एनर्जी यायला पाहिजे हाफ C1 प्लस C2 किती येईल? C1 प्लस C2 यायला पाहिजे 8. पण आता मी मायक्रोफेरॅड लिहिणार कारण आता युनिट कॅन्सल होत नाही. ए बाबा, बेसिक कॅल्क्युलेशन येतात ना, तिथे गडबड करू नको. हाफ C1 प्लस C2 V चा स्क्वेअर म्हणजे 3400 बाय 8 चा स्क्वेअर. आता इथे कॅल्क्युलेशन नीट करायचं. हे 8 2 1 2, हे 2 इंटू 4, हे किती आलं बेटा? 4 इंटू 10⁻⁶. इथे येईल 34 गुणिले 34 आणि इंटू 10⁻⁴ आणि डिवायडेड बाय 64. ठीक आहे सर, बरोबर आहे. आता हे किती? 4 1 4, 4 इंटू 16. ठीक आहे, हे 34 ला हे किती येणार आहे? 17. हे येईल 8, हे पुन्हा एकदा 17, हे पुन्हा एकदा 4. ठीक आहे, आणि इथे 4 आहे आणि इथे -6 आहे, म्हणजे इथे किती यायला पाहिजे? -2 यायला पाहिजे, -2. आता हा -2 आणि इकडे किती येणार आहे? 17 इंटू 17 289. 289 इंटू 10⁻⁻² अपॉन 4. आता हे किती येतं हे कॅल्क्युलेट कर बरं.
याला जर आपण 290 पकडलं, 290 पकडलं तर किती येणार आहे? 290/2 म्हणजे किती यायला पाहिजे? 145, आणि 145/2 म्हणजे जवळजवळ 72.5, म्हणजे जवळजवळ मला वाटतं अप्रॉक्सिमेटली 72.5 इंटू 10⁻⁻², किंवा ह्याला मी असंही लिहू शकतो 725 मिलीजूल असं लिहू शकतो. आलं का लक्षात? हां, कॅल्क्युलेशन एकदा बघून घे. अप्रॉक्सिमेटली कॅल्क्युलेशन करायचं, जास्त पूर्ण एंड टू एंड करत बसायचं नाही, कारण ऑप्शन्स दूर दूर असतात, बऱ्यापैकी दूर दूर असतात. ठीक आहे, ठीक आहे सर. इथे काय म्हटलंय? देर आर टू आयडेंटिकल कॅपॅसिटर्स. ठीक आहे, फर्स्ट वन इज अनचार्ज. पहिल्याचा अनचार्ज आहे. पहिला अनचार्जचा अर्थ काय होतो सर? त्याचं पोटेन्शियल किती बेटा? 0 आहे. अनचार्ज म्हटल्यावर पोटेन्शियल 0. अँड फिल्ड विथ द डायलेक्ट्रिक ऑफ डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के. ठीक आहे, अँड अदर इज चार्ज टू पोटेन्शियल व्ही. अच्छा, दुसऱ्याचं पोटेन्शियल व्ही म्हणायला लागले. ठीक आहे, हॅव्हिंग एअर बिटवीन द प्लेट्स इफ टू कॅपॅसिटर्स आर जॉईंड. दोघांना जर जॉईन केलं तर कॉमन पोटेन्शियल किती आहे? ठीक आहे, नीट सावधानीने. पहिल्याचं कॅपॅसिटन्स, ठीक आहे, आयडेंटिकल कॅपॅसिटन्स आहे, पहिल्या याच्यात डायलेक्ट्रिक आहे. मी ज्याच्यात डायलेक्ट्रिक आहे ना त्याचं कॅपॅसिटन्स काय पकडतो? नीट लक्ष दे. पहिल्यावाल्याचं कॅपॅसिटन्स आपण पकडू C1, मी पकडला बेटा KC. ठीक आहे, आणि जो दुसरावाला कॅपॅसिटन्स आहे त्याला आपण पकडू C2 ला C. ठीक आहे, ठीक आहे सर. बाकी सगळं आयडेंटिकल आहे, फक्त पहिल्यामध्ये डायलेक्ट्रिक टाकलाय. अच्छा, याचं अनचार्ज आहे, म्हणजे इथं V1 ची किंमत किती येणार सर? 0. आणि इथं V2 किती आहे सर? इथे V2 V आहे. हे कॉमन पोटेन्शियल नाही बरं का, कॉमन पोटेन्शियलचा काही संबंध नाही. V2 हा जो दुसरा कॅपॅसिटर आहे त्याला V पोटेन्शियलने चार्ज केलंय. आता जे कॉमन पोटेन्शियल मला विचारलंय त्याचा फॉर्म्युला काय माझ्याकडे? V कॉमन इज इक्वल टू सर येणार काय येणार? C1 V1 प्लस C2 V2 अपॉन C1 प्लस C2. मग आता कर इकडे. C1 किती बेटा? C1 आहे सर KC. अच्छा, पण V1 किती आहे? 0 आहे. ठीक आहे, प्लस C2 V2. C2 V2 म्हणजे C इंटू V यायला पाहिजे, डिवायडेड बाय C1 प्लस C2. C1 प्लस C2 म्हणजे KC प्लस C. आता हे जर कॅल्क्युलेट केलं तर किती यायला पाहिजे? V अपॉन K प्लस 1. V अपॉन K प्लस 1 म्हणजे चौथा आन्सर यायला पाहिजे. अरे सोपं आहे का? अरे खूप सोपं आहे, फॉर्म्युला बेस्ड आहे, फक्त कशात काय टाकायचं ना हे समजलं पाहिजे. ठीक आहे सर, पुढचा प्रश्न हा बघ काय म्हणतोय. हे सगळे प्रश्न कुठे ना कुठे परीक्षेला आलेले आहेत बेटा, है ना. अ कॅपॅसिटर इज चार्ज बाय बॅटरी. ठीक आहे, कॅपॅसिटरला बॅटरीने चार्ज केलं, बॅटरी इज रिमूव्ड. ठीक आहे, अँड अनदर आयडेंटिकल अनचार्ज कॅपॅसिटर. अनदर म्हणजे त्याचं मी पोटेन्शियल काय पकडतो ना? V2 0 पकडतो, आणि आयडेंटिकल दिले म्हणजे दुसऱ्याचा कॅपॅसिटन्स C पकडून टाकू आपण. कनेक्टेड इन पॅरलल द टोटल इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी रिझल्टिंग सिस्टम इज. टोटल इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी म्हणजे U फायनल त्यांनी विचारलेला आहे. अच्छा, पहिलं कॅपॅसिटर चार्ज बाय बॅटरी आहे अँड रिमूव्ड. ठीक आहे, इन्क्रीजेस बाय अ फॅक्टर ऑफ. ठीक आहे, मी काय म्हणतो बेटा, पहिल्याचं पोटेन्शियल आपण पकडू, पहिल्याचं पोटेन्शियल V पकडू. काही प्रॉब्लेम आहे का? नाही, कारण दिलेलं नाही तर V पकडावं लागेल. पहिल्याचं कॅपॅसिटन्स मला पकडतो मी C. का बरं C पकडलं सर तुम्ही? यासाठी C पकडलं कारण की आयडेंटिकल कॅपॅसिटर आहे तर दोघांचं CC पकडू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. मागच्या प्रॉब्लेम मध्ये डायलेक्ट्रिक टाकला होता, बाकी विषय नव्हता. टोटल इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी सगळ्यात पहिले मला सांग, इनिशियल इलेक्ट्रोस्टॅटिक. अच्छा, फायनल विचारली का लॉस विचारलाय? नाही, ठीक आहे, फायनल विचारली, काही प्रॉब्लेम नाही. सगळ्यात पहिले आपण काम करू, कॉमन पोटेन्शियल काढून टाकू, म्हणजे आपलं काम होऊन जाईल. सर कॉमन पोटेन्शियल कसं काढणार सर? परत तेच आहे, C1 V1. आरामात C1 V1 प्लस C2 V2 नीट टाक. C इंटू 0 डिवायडेड बाय C1 प्लस C2 म्हणजे किती बेटा? C1 प्लस C2 केलं तर 2C येईल. म्हणजे हे आलं किती आलं? V/2. हे कॉमन पोटेन्शियल आलं. म्हणजे आता मला एनर्जी बघायची आहे, म्हणजे फायनल एनर्जी किती येईल सर? सर फायनल एनर्जी यायला पाहिजे हाफ पहिल्याचा कॅपॅसिटन्स C इंटू कॉमन पोटेन्शियल किती बेटा? V²/4. स्क्वेअर करशील ना रे दादा, आता कॅल्क्युलेशनला त्रास देणार आहे का मला? ठीक आहे सर, हाफ इंटू परत C येईल बेटा, कॉमन पोटेन्शियल किती येणार? परत V²/4. म्हणजे हे किती आलं सांग मला? हे 1/2 प्लस 1/2 म्हणजे हे किती यायला लागले? 1/8 1/8 म्हणजे CV²/4 आला. पण त्यांनी काय विचारलंय की किती इन्क्रीज होते डिक्रीज होते, जे काही विचारलंय. ठीक आहे, आता मला एक गोष्ट सांग, इथे फक्त विचारलंय कितीने इन्क्रीज होते आणि कितीने डिक्रीज होते. पहिली एनर्जी किती होती रे? पहिली एनर्जी किती होती? इनिशियल एनर्जी किती होती? सर इनिशियल एनर्जी होती हाफ इंटू C. पहिल्याचं तर काय, हाफ इंटू C इंटू V², प्लस दुसऱ्याची एनर्जी किती होती? हाफ इंटू C इंटू 0², कारण तो अनचार्ज होता. म्हणजे माझ्याकडे पहिले एनर्जी होती हाफ CV². ठीक आहे, आणि नंतर एनर्जी किती आली बेटा? CV²/4. म्हणजे डिक्रीज झाली की नाही? मग मी लिहितो डिक्रीजेस बाय फॅक्टर ऑफ 2.
अरे हो की नाही, डिक्रीजेस बाय फॅक्टर ऑफ 2. लँग्वेजमध्ये ते तुला असं पण तुला बोलू शकतात की एनर्जी किंवा फाइंड हीट प्रोड्युस्ड इन द सर्किट असं पण म्हणू शकतात बेटा. मला सांग एक गोष्ट, ही फायनल एनर्जी आली, ही इनिशियल एनर्जी आली. जर त्यांनी विचारलं, बघ थोडंसं आपण पीएचडी करायचा प्रयत्न करू. जर त्यांनी मला विचारलं हीट जनरेटेड, किती हीट जनरेट होईल, तर मी किती काय म्हणेल, जी काही एनर्जी लॉस झाली ती तर हीट जनरेट झाली, कारण तशीच एनर्जी लॉस होते. म्हणजे ती किती येणार आहे. आता तू काय केलं, CV²/2, CV²/2 मायनस CV²/4 म्हणजे किती आलं बेटा, हे येणार CV²/4. अशा टाईपचा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. अजून एक तुला सांगतो, तू म्हणशील सर तुम्ही त्या डेल्टा यूच्या फॉर्म्युल्याने पण करू शकतो का आपण हे, म्हणजे कुठला फॉर्म्युला, हाफ C1C2 अपॉन C1+C2 ब्रॅकेटमध्ये V1 मायनस V2 चा स्क्वेअर. ते मला एनर्जी लॉस सांगतं, ते मला फायनल एनर्जी नाही सांगत. ते काय सांगतं बेटा, एनर्जी लॉस सांगतं. तर जेव्हा तुला फायनल एनर्जी बद्दल चर्चा विचारली असेल, टोटल एनर्जी, तर कुठला फॉर्म्युला वापरशील, हाफ C1V² प्लस हाफ C2V². एनर्जी लॉस विचारला सर डायरेक्ट वापरला असता. ठीक आहे, ठीक आहे सर. टू कॅपॅसिटर्स ऑफ कॅपॅसिटन्स C and 2C, प्रश्न सोडवत जाणे तरच फिजिक्स चांगले होणे. सर टू कॅपॅसिटर C and 2C ॲट चार्ज टू पोटेन्शियल डिफरन्स V and 2V रिस्पेक्टिव्हली. बरं ठीक आहे बाबा, केलं. पुढं काय, दे आर देन कनेक्टेड इन पॅरल इन सच अ मॅनर दॅट पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ वन इज कनेक्टेड टू द निगेटिव्ह. हा हा सर निगेटिव्ह आहे, मजा आली सर. ऑफ द अदर द फायनल एनर्जी ऑफ दिस कॉन्फिगरेशन इज, फायनल एनर्जी विचारली आहे. आपण एक काम करू, काय काम करता सर, मी काय काम करतो सध्या तर शिकवतोय बेटा मी, है ना. टू कॅपॅसिटर ऑफ कॅपॅसिटन्स C, म्हणजे पहिल्याचा कॅपॅसिटन्स किती आहे, C. अच्छा, आणि पहिल्याचं पोटेन्शियल मानलं मी, किती आहे सर पहिल्याचं पोटेन्शियल माना, पहिल्याचं पोटेन्शियल मानलं V. ठीक. दुसऱ्याचं सर C2 ची कॅपॅसिटन्स किती बेटा, 2C. दुसऱ्याचं पोटेन्शियल किती मानू, मी मानेल -2V. का बरं, मजा लागली मला म्हणून. अरे मायनस यासाठी, कारण हे ऑपोजिट पोलॅरिटीचा प्रश्न आहे. आता कोणी हुशार लेकरू म्हणेल की सर माझी मर्जी, तुम्ही याला याला का नाही याला का नाही V2 घेतलं बरं सर, हा V2 आणि मी हा V1 घेतला तरी चालतं. कुणाला तरी एकाला मायनस घ्यावं लागेल तुला पोटेन्शियलला, बस बाकी काहीच संबंध नाही. आन्सर तेच राहणार आहे, मॅग्निट्यूड सेम राहणार आहे बेटा. मग आता काय विचारलं सर, फायनल एनर्जी ऑफ दिस कॉन्फिगरेशन. परत एकदा समजून घे, फायनल एनर्जी विचारली. बघ मी मुद्दामून फायनल एनर्जीचे प्रश्न घेतोय, कारण एनर्जी लॉस तुला काढता येईल डायरेक्ट फॉर्म्युला ठेवून, हाफ C1C2 अपॉन, आपण दोन्ही काढू, चल जाऊ दे सर. ठीक आहे, दोन्ही सांगा सर आम्हाला. फायनल एनर्जीसाठी मला आधी ना V सांग, कॉमन पोटेन्शियल सांग. कॉमन पोटेन्शियल येईल C1V1, एकदम जपू ना, C1 × V1, C1V1 म्हणजे CB. आता प्लस का मायनस सर, प्लस इथे मायनस येईल, हा मायनस असल्यामुळे मायनस येईल, मायनस 2C × 2V. परत मायनस टाकू नको, मरशील नाही तर. एकदा मायनस आला विषय संपला भेटायचा. डिवायडेड बाय काय येणार सर, C1+C2. C1+C2 म्हणजे 2C+C, 2C+C. आता हे किती आलं सांग बरं, कॉमन पोटेन्शियल यायला लागले, किती येते हे सर, हे झालं -4, -4 आणि 1 -3, -3/4. हे किती यायला लागले, 2 आणि 3 आणि -4 म्हणजे ठीक आहे. फायनल कॉमन जे आलं ना बेटा, कॉमन लिहितो मी इथं, कॉमन लिहा सर. कॉमन पोटेन्शियल यायला पाहिजे -V. अरे मॅग्निट्यूडमध्ये तर V चाललं ना रे, मग आपल्याला काय घेणं देणं आहे, बाकी सगळं सेम आहे. आता तुला काय सांगितलं मला सांग, तुला फायनल एनर्जी विचारली. फायनल एनर्जी कशी काढतो आपण, फायनल एनर्जी हाफ C1+C2, C1+C2 करतो ना रे, C1+C2 म्हणजे C+2C, म्हणजे किती येणार आहे, C+2C. ठीक आहे, इंटू V चा स्क्वेअर. कॉमन पोटेन्शियल काय, -V चा स्क्वेअर. मी तुला तेच म्हटलं ना, आन्सर बदलत नाही. मग हे किती आलं बेटा, हे आलं 3C/2V². 3C/2V² आहे का ऑप्शनमध्ये आहे, पहिलं आन्सर आलं. अरे आलं की नाही, कळालं का तुला, अपोजिट पोलॅरिटी होती म्हणून इथे मायनस घेतला. आलं का लक्षात सर. आता तुम्ही मला एक सांगा, तुम्ही ना ही फायनल एनर्जी विचारली, आम्हाला एनर्जी लॉस काढून दाखवा बरं. एनर्जी लॉस, ठीक आहे बेटा, एनर्जी लॉसला मी म्हणतो डेल्टा यू. काही विषय आहे का, नाही सर. मग डेल्टा यूचा फॉर्म्युला काय सर, सुंदरसा फॉर्म्युला, एकदम गरम फॉर्म्युला आहे सर माझ्याकडे, हाफ C1C2 अपॉन C1+C2 ब्रॅकेटमध्ये येणार बेटा V1 मायनस येणार V2. का बरं मायनस येणार, कारण तिथं निगेटिव्ह प्लेट आहे म्हणून, है ना, ऑपोजिट पोलॅरिटी म्हणून. मग पटकन काढून घे बरं, हाफ इंटू C1C2. सर C1C2 किती येणार आहे, C × 2C ए दादा अपॉन C+2C म्हणजे सर 3C. V1 - V2, आता V1 - V2 केला तर
हे बाबा हा V1 मायनस V2 आहे, पण इथे एनर्जी लॉस मध्ये काय येते V1 प्लस V2. बरं एक ऐकून घे, V2 च्या आधी मी तुला काय सांगितलं होतं, फक्त मायनस V2 टाकायचं. हा तर तेव्हा एनर्जी लॉस होता जेव्हा सेम प्लेट असेल. अपोजिट पोलॅरिटीसाठी मी फॉर्म्युला दिलाय. काय फॉर्म्युला दिलाय सर तुम्ही? V1 मायनस, थांबा जरा इथे गडबड करू नका. V1 मायनस V2 म्हणजे किती आलं सर? V मायनस मायनस 2V. आलं का लक्षात? ऍडिशन व्हायला पाहिजे बरं का, प्रॉपर ऍडिशन व्हायला पाहिजे. तर कसं लक्षात ठेवायचं? एक गोष्ट लक्षात ठेव, मला सांग एनर्जी लॉस कधी जास्त असेल, सेम प्लेटवाला का अपोजिट प्लेटवाला? सर अपोजिट प्लेटवाला, कारण अपोजिट प्लेटमध्ये चार्ज पण तर म्हणजे काय म्हणतात, चार्ज रिडिस्ट्रीब्युशन जास्त करावं लागतं, बरोबर आहे ना? हां, तर मला हे लक्षात ठेव बेटा. म्हणजे आता हा याचा स्क्वेअर म्हणजे हे किती आलं? इथे फक्त लक्षात घे, इथे मायनस 2V टाकला, मायनस मायनस प्लस म्हणजे हे 3V झालं. म्हणजे इथे सी सी कापून टाकतो मी. हे किती येणार आहे सर? हा 2 पण कटला का? हा 2 पण कटला, म्हणजे इथे आलं बेटा C/3. शाबास, C/3. C²/3 आलं का? नाही, सी तर कॅन्सल झाला. C/3 आणि इथे किती आला? V प्लस 2V म्हणजे 3V स्क्वेअर म्हणजे 9V². 9V² म्हणजे किती झालं? 3CV². एवढा एनर्जी लॉस झाला. आलं का लक्षात? एवढा एनर्जी लॉस झाला. बरोबर एकदम सर. अशा पद्धतीने असे प्रश्न सॉल्व्ह करायचे. ठीक आहे सर. हे बघा, आता हा प्रश्न कसा सोडवणार? फाइंड पर्सेंटेज लॉस इन एनर्जी. अच्छा, पर्सेंटेज लॉस विचारताय सर. आला गणित आला, आता मेलो सर मी. वेन द की इज शिफ्टेड फ्रॉम 1 to 2 आफ्टर लार्ज टाइम इन द गिवन सर्किट. लार्ज टाइम म्हणजे खूप वेळानंतर. तर मला सगळ्यात पहिले सांगले का, तुला हे कळतंय का की सुरुवातीला काय होईल? म्हणून सुरुवातीला असं चार्ज होईल की नाही कॅपॅसिटर? कसं चार्ज होईल सर? हे बॅटरीचा प्लस आणि हे बॅटरीचा निगेटिव्ह, म्हणजे कॅपॅसिटरला इथं प्लस 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 येणार आणि इकडे निगेटिव्ह निगेटिव्ह येणार, बरोबर आहे? म्हणजे कॅपॅसिटरचं इनिशियल पोटेन्शियल किती आहे सर? V पोटेन्शियल आहे. म्हणजे सुरुवातीला कॅपॅसिटरकडे चार्ज आहे किती आहे? मी याच्याकडे सुरुवातीला म्हणतो सर Q1 इज इक्वल टू CV. पटलं? आणि Q2 किती आहे? Q2 0 आहे. चला एवढं तर कळालं, Q2 0 आहे. हा Q2 आहे बेटा, है ना? हा Q2 आहे. सुरुवातीचा चार्ज 0 आहे. नंतर काय केलं त्यांनी? नंतर ही जी की आहे ना ती अशी शिफ्ट केली. ठीक, आता अशी शिफ्ट केल्यानंतर काय होणार आहे? हा चार्ज इथं रिडिस्ट्रीब्यूट होईल की नाही? हो सर, रिडिस्ट्रीब्यूट होईल. मग रिडिस्ट्रीब्यूट झाल्यानंतर त्यांनी विचारलंय की एनर्जीचा लॉस पर्सेंटेज मध्ये किती झाला? सांगतो हे कसं करायचं. सगळ्यात पहिले मला सांग बेटा, तू एनर्जी लॉसचा फॉर्म्युला सांग आधी. तर तू एनर्जी लॉस, एनर्जी लॉस म्हणजे डेल्टा यू. किती असतो तो फॉर्म्युला? सर तुम्ही सांगितलं होतं हाफ C1 C2 अपॉन C1 प्लस C2 आणि V1 मायनस V2 चा स्क्वेअर. एकदम बरोबर. आता इथं काय लिहिशील? हाफ C1 C2. पहिल्याचा कॅपॅसिटन्स किती आहे? C, नंतर 2C, खाली किती येणार बेटा? 3C. ठीक आहे. आता V1 मायनस V2, V1 म्हणजे V आणि V2 किती? 0. अरे इथं V2 0 येईल ना रे. अरे काय करते रे हे पोरग? इथं V1 इज इक्वल टू V येईल बेटा. अरे हो की नाही? हो सर, बरोबर आहे सर. ठीक आहे बेटा. आता इथे लिही, हे किती आलं बेटा? हे 20 आणि इथं स्क्वेअर म्हणजे हे आलं किती आलं? 2 2 कॅन्सल झाला का? म्हणजे हे यायला पाहिजे CV²/3. हो सर, CV²/3. पण हे उत्तर त्यांनी विचारलंच नाही ना. त्यांनी विचारले पर्सेंटेज लॉस ऑफ एनर्जी. पर्सेंटेज लॉस, आता पर्सेंटेज लॉस किती? त्यासाठी परत मला 10वीत जावं लागेल सर. पर्सेंटेज लॉस कसा काढतात बघा. पर्सेंटेज लॉस काढायला काय फॉर्म्युला आहे? जी काही इनिशियल किंमत असेल त्याला फायनल किंमत मधून मायनस करायचं. हा झाला चेंज डिवायडेड बाय इनिशियल, हा झाला फ्रॅक्शनल चेंज आणि इंटू 100 हा झाला बेटा लॉस. आलं का लक्षात? हा नुसता लॉस, हा फ्रॅक्शनल लॉस आणि हा गुणिले 100 म्हणल्यावर पर्सेंटेज लॉस. ठीक आहे. म्हणजे आता हे सर किती झालं पटकन सांगा सर. पहिली एनर्जी किती होती बेटा आपल्याकडे? पहिली एनर्जी किती होती मला काय माहित सर? बेटा पहिली एनर्जी होती किती होती? ती होती हाफ CV² प्लस हाफ 2C इंटू 0². शाबास. म्हणजे हे किती झालं सर? हाफ CV². ओके ओके सर. म्हणजे हे आलं बेटा हाफ CV². अच्छा एक मिनिट थांब जरा. इनिशियल मायनस फायनल हे काय देतं रे? दिस इज नथिंग बट इनिशियल मायनस फायनल. अरे हेच आहे ना बे लॉस. लॉस म्हणजे इनिशियल मायनस फायनलचा असते ना रे. म्हणजे किती आलं रे? CV²/3. ठीक आहे सर. इनिशियल किती बेटा? इनिशियल म्हणजे सुरुवातीचं हे आहे सर CV²/2. बरोबर आहे का? गुणिले 100. सर CV² ने CV² मेला, हा 2 वरती गेला सर. हे आलं बेटा 2/3 गुणिले 100. हे आले का तुझे मार्क 10वीचे? नाही नाही सर, मी लय हुशार होतो. हां ठीक आहे, माहिती आहे तुला हुशार आहे. 66.67%. अशा पद्धतीने आपण प्लेटचे जेवढ्या टाईपचे प्रश्न विचारू शकतात तेवढे सॉल्व्ह केलेले आहेत.
ठीक आहे. तुला काय लक्षात ठेवायचं आहे याच्यामध्ये की सर कधी कधी ते लॉस विचारतात, कधी कधी पर्सेंटेज लॉस विचारतात, कधी कधी फायनल इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी विचारतात, काही विचारू शकतात. याच्यानंतर काय करशील, याच्यानंतर एखाद्या कोचिंगच्या मॉड्यूलमध्ये किंवा रेफरन्स बुकमध्ये जायचं आणि अशा टाईपचे प्रश्न या टॉपिकवर कनेक्शन ऑफ कॅपॅसिटर प्लेट सोडवायचे. आलं लक्षात? ऑल द बेस्ट. अजून कुठल्या टॉपिकचे व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंट करून सांग.